प्रथम म्हणजे पहिले पुष्प वैशाली आपलं वर्षाताई शेवलीकर यांनी आपला विषय, आवाज येत नाही का? महिलांचा अधिकार. तर स्वामी श्री चक्रधर महाराजांनी महिलांना दिलेला अधिकार आपल्याला श्रुत आहे की ज्यावेळेस सारंग पंडिताला स्वामी शिक्षा पण करतात त्यावेळेस त्यांना जाणीव करून दिली आणि त्या वरून आपल्या लक्षात येतं की महिलांचा अधिकार स्वामींनी त्यांना दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वक्त्यांनी आपल्याला या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू आदिकारण यांच्याबद्दल बरंचसं काही व्याख्यान केलेलं आहे, ते आपल्याला ज्ञात आहे. तर आज तिसरं पुष्प जे नेहमी सूत्रसंचालन करतात त्यांचंच आज व्याख्यान आहे आणि त्यांच्याकडं बाबाजींना विषय दिलेला आहे गुरुप्रतीती. तशी प्रतीती तीन मानल्या जातात: शास्त्र प्रतीती, आत्मप्रतीती, ईश्वर प्रतीती आणि ही एक गुरुप्रतीती. गुरुबद्दल असलेली जो काही अनुभव आहे, जी काही प्रतीती येते, त्या प्रतीतीबद्दल आज विनोददादा शास्त्री हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी त्यांना पाचारण करतो, विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडण्यासाठी स्टेजकडे यावं. तर बाबाजींना हा जो काही आपल्यासाठी हट्टास केलेला आहे तो आपल्याला दिवसेंदिवस ज्ञानाची जी काही सामुग्री, त्या सामुग्रीत वाढ व्हावी यासाठी या सप्ताहाचं आयोजन केलं जातं. आणि जीवनाला आलेली मरगळ, ती मरगळ यात सत्संगाने धुतल्या जाते. म्हणून वेगवेगळ्या संत महात्म्याचं दर्शनाच्या माध्यमाद्वारे, त्यांच्या मुखातून निघणारी वाणी, त्या वाणीद्वारे, त्यांच्या भजनापूजनाद्वारे या जीवाचा अधिकार हा वाढत जातो. त्यामुळे या अशा व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. आणि म्हणून सर्वांनी या जे काही आपल्याला निरूपण होणार आहे त्या निरूपणाचं आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच जीवनाची शुद्धता होते. नाहीतर असं होतं, आपण नेहमी ऐकत राहतो आणि कदाचित आपल्याला असं होतं की हे तर आपण नेहमी ऐकतो, आपण ऐकलेलं आहे, याच्यामुळं ते हृदयात भिडत नाही. हृदयात भिडण्यासाठी पुढच्या श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वांनी उभं राहायचंय आणि टाळ्यांच्या कडकडामध्ये व्याख्यात्यांचा सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. या वरती या, या. हे दररोजचं आहे सर्वांचं. असू द्या, असू द्या. इथला नियम आहे, तुम्ही विनंती करा त्यांना. आता इथं कसं आहे, सर्व आपणच आहोत, या लक्षात. आणि म्हणून सर्वांनी विनंती करा दादांना, पण त्यांची इच्छा हेच. हे नम्रतेचं प्रतीक आहे. आपल्या गुरुबद्दल असलेली निष्ठा
आणि इथलं अधिष्ठान, या अधिष्ठानात बसलेली श्रद्धा, या श्रद्धेपायी दादाजींना नकार दिलेला आहे, तरी त्यांचा भजन आपलं पूजन आपलं अतुल दादा हे विनोददादा शास्त्री यांचं पूजन करतील अशी मी त्यांना सूचना करतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. सर्वांनी अगदी ताट बसायचंय. ज्यांना खाली बसता येत असेल त्यांनी निश्चित खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर कालांतरानं काय होतं, तशीच सवय लागून जाते. मग गुरु सुहृदांच्या जवळ गेल्यानंतर खुर्चीची गरज वाटते. मग तेव्हा असं वाटतं की अधिकृती होती की काय. म्हणून स्वतःला ज्या सवयी लावाल त्या सवयी आपल्या जीवनामध्ये उतरतात. लक्षात ठेवा या गोष्टी. जेवढं ऐस पैस पाहाल तेवढीच तुमच्या जीवनाची जी काही शरीराची जडणघडण आहे ती त्या पद्धतीनेच बनत असते. म्हणून ताड बसायचं, हात जोडायचे आणि डोळे बंद करायचे. डोळे सुद्धा बंद असले पाहिजे, कोणी उघडू नका. 2 मिनिटासाठी फक्त आपण प्रार्थना म्हणूयात आणि नंतर सत्राला सुरुवात करूया. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. ज्ञान देऊनी उद्धारिसी तू, सकल जीवांचा हितकारक तू. देवा सर्वेश्वरा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. तू सृष्टीचा मालक असता, चराचर तुझीच सत्ता. देई अभय करा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी. लीळांचे चिंतन घडावे, जीवन आमुचे पावन व्हावे. पुलकित भावी धरा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी
चक्रधरा स्वामी चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। तयान मन माझे कुरुपदा जेने दाविले आनंद कंदा। तोपकार मज न फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी। देवा परमानंदा तूच फेडी। श्री दत्तात्रेय महाराज की जय। प्रार्थनेमध्ये एक वेगळी शक्ती असते जी तुमच्या जीवनाला ऊर्जा प्रदान करते। स्थिती, परिस्थिती, मनस्थिती, अवस्था, जीवनातल्या कुठल्याही कालखंडामध्ये तुम्ही जर देवाचा धावा केला तर निश्चितच एक प्रार्थनेच्या रूपातून कुठेतरी त्याची कनेक्टिव्हिटी, जी आपण तार म्हणतो, शास्त्रामध्ये ज्याला सोयरिकेचा बांधा म्हणतात, तो जो बांधा आहे तो या प्रार्थनेमध्ये आहे। म्हणून प्रार्थना अगदी कुठली असो, त्वमेव माता च पिता असो, वसुदेव सुतम देवम, आपला प्रार्थना पंचकम असो, कुठलीही प्रार्थना म्हणत असताना अगदी तन्मयतेने, तल्लीनतेने, अगदी ध्यानमग्न होऊन तीच एक वेळ असते की आपली आणि त्याची एकरूप होण्याची, एक अनुसंधानाची ती वेळ असते। म्हणून सुरुवातीला सांगितलं होतं की डोळे बंद करा। काहींनी डोळे उघडे करून पाहिले, काही दिसतं का वेगळं? वेगळं काही दिसत नाही। तुम्ही त्याच्याशी पाहण्याचा प्रयत्न करा। त्याला आपण पाहू शकत नाही म्हणून साधनाच्या द्वारे आपण कुठेतरी त्या साध्यापर्यंत हा पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे। गेल्या 26 वर्षापासून श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा सप्ताह, या सप्ताहाचे मार्गदर्शक, तुम्हा सर्वांचे आधारस्तंभ, प्रणेते, गुरु सुहृद, आदरणीय पूजनीय श्रद्धे प्रातस्मरणीय श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य, ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने शास्त्री पदवी उत्तीर्ण अनेक पंथामध्ये विद्यार्थी आहेत, असं नेतृत्व असणारे गुरुवर्य आचार्य श्री बाबाजी, उपस्थित आदरणीय पूजनीय श्रद्धेय विठ्ठलगावकर बाबाजी, आदरणीय पूजनीय श्रद्धेय बाळकृष्ण अण्णाजी, आदरणीय पूजनीय श्रद्धेय सुभाष दादाजी, उपस्थित संवत्सर येथील संत मंडळी, आदरचा विषय मला दिलेला आहे गुरुप्रतीती। सर्वप्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य, पंथाचे द्वितीय आचार्य बाईदेव व्यास, तृतीय आचार्य कवीश्वर बास आणि चौथे आचार्य परशुराम बास, या गुरु परंपरेपासून 13 आमने आचार्य परंपरेला वंदन करून ज्यांच्या अध्यात्म परिस्पर्शाने मी या संप्रदायामध्ये येऊ शकलो, असे गुरुवर्य कैवल्यवासी आचार्य श्री कवीश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबांचा आठव करून, कारण ती प्रेरणा नसती तर मी या ठिकाणी नसतो। ज्यांच्या अध्ययनाने मी तुमच्यापर्यंत उभा राहू शकलो, असे महाराष्ट्राधिकरण गुरुवर्य आचार्य साहित्याचार्य आचार्य श्री मामाजी वांबोरी यांचाही एक आठव करून माझ्या शब्दांना मी सुरुवात करतो। सज्जन हो, आजच्या सत्राचा विषय दिलेला आहे गुरुप्रतीती। प्रतीती आपण सुरुवातीलाही दादांच्या मुखारविंदातून श्रवण केलं। गुरुप्रतीती, शास्त्र प्रतीती, आत्मप्रतीती आणि ईश्वर प्रतीती, अशा 4 प्रकारच्या प्रतीती आपल्या संप्रदायामध्ये मांडलेल्या आहेत। मग सर्वप्रथम आपल्याला थोडस गुरुकडे जावं लागेल सुरुवातीला, मग प्रतीतीकडे आपण जाऊया। मनुष्य जन्म घेतो, सगळ्यात पहिले त्याची गुरु म्हणजे माता असते। माता ही मुलाला संस्कार देण्याचं कार्य करते आणि त्या संस्काराच्या जडणघडणीतून
त्याच्या जीवनाचा पाया उभारत असतो. मग मातेचे जसे संस्कार असतील, स्नेह तर प्रत्येक मातेचं आपल्या बालकांवर असतं. स्वामी श्री चक्रधर म्हणतात, मातेचे स्नेह ते नैसर्गिक आहे, ते आपोआप आहे, उपजत आहे, कुठल्याही गोष्टीचा आडंबर नाही. मग पित्याचे स्नेह अनैसर्गिक म्हणायचे का? पित्याचे स्नेह अनैसर्गिक म्हणायचे का? त्यांचंही आहे, परंतु त्याच्या पाठीमागे हेतू आहे. याने मोठं व्हावं, शिक्षण घ्यावं, कमाई करावी. मुलगा कितीही कसाही असला, कोणत्याही आईने म्हटलं नाही माझा मुलगा बंड आहे, माझा मुलगा भांडखोर आहे, नाही माझ्या मुलासारखा मुलगाच नाही गावामध्ये. हे नैसर्गिकत्व तिच्या ठिकाणी आहे. वडील जर असतील तर 2 ठेवून त्याला मोकळं करतील, याच्यानंतर असं करायचं नाही. ही नैसर्गिकता, स्वाभाविकता तिच्याकडे आहे, तिच्याकडे आहे. म्हणून ती नैसर्गिकता मातेकडे आहे. मातेची महती सांगताना कुणीतरी एका विचारवंताने एक सुविचार सांगितला होता. ढगाआड गेलेला सूर्य आपल्याला दिसू शकतो, मात्र माती आड गेलेली आई आपल्याला परत दिसत नाही. आणि सत्य वचन आहे ते, की जीवनामध्ये सगळ्या गोष्टी परत येतील. स्वामी तिन्ही जगाचा आई विना माते विना भिकारी सांगितलेला आहे, की ती त्रैलोकाचा राजा जरी असला तरी. म्हणून मातेची महती विशद करत असताना एका गाण्याच्या फार सुंदर ओळी जुन्या आहेत बरं का. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ. ये जो दुनिया है बन है कांटों का, तू फुलवारी है ओ माँ, ओ माँ. अशा पद्धतीचं तिचं हे प्रेम आपल्या बालकांवर असते. स्वामी श्री चक्रधरांचं एक सूत्र त्याला आणखी पुष्टी करतं, की माता पितराचे नि अभिमाने बाळकासी भले. म्हणजे कुठेतरी आई वडिलांनी दिलेला शुभचिंतनाचा आशीर्वाद त्या बालकासाठी, त्या मुलासाठी, मुलीसाठी हा आशीर्वाद परच असतो. म्हणून माता पित्यांची काळजी घ्या, निश्चित ते अंतःकरणातून तुम्हाला आशीर्वाद देतील. तर तो आशीर्वाद तुमचं भलं करणार आहे, भलं निश्चित करणार आहे. म्हणून सज्जन हो, मातेचं स्नेह नैसर्गिक जरी असलं तरी याही पलीकडे एक स्नेह आहे जीवाविषयीचं, ते म्हणजे ईश्वराचं स्नेह आहे बरं का. पक्षकार म्हणतात, पृथ्वी माझे परमाणू एकीकडे किंवा एरीकडे, परमाणू करोनी पृथ्वी गणिता, जेतुका पाड तेतुके स्नेह जे आहे ईश्वराला पाहून मातेचा ठाई एक देश सांगितलेला आहे तिथे, की जर परमाणू आणि पृथ्वीची जर आपण गणना केली तर परमाणू किती छोटा आहे आणि पृथ्वी किती मोठी आहे, तसं मातेचं आणि ईश्वराचं स्नेह. आपण ईश्वराशी जगातली सगळी नाते जोडत असतो प्रार्थनेमध्ये, परंतु पटकन आईच शब्द तोंडामध्ये येतो आपल्या. देवाश्री चक्रधरा शब्द आला पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय? हा प्रयत्न आपण करायचा आहे. देवाचं नावही येईल आणि कितीतरी गोष्टी टाळल्या जातात बरं का. श्री चक्रधरा म्हटल्याने कितीतरी गोष्टी टाळल्या जातात तुमच्या जीवनामध्ये. जर या नामाने पैरब्रह्मांडी जर वेद होत असेल तर किती अचाट सामर्थ्य त्या श्री चक्रधर नामांचं आहे. म्हणून वेळोवेळी आपण या आईचा आठव असावा, परंतु याही जगन्माता साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधरांची सुद्धा आपल्याला आठवण यावी, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. सज्जन हो, आपण माता गुरु पाहत होतो की सर्वप्रथम त्या बालकाची जडणघडण संस्कार त्या मातेपासून सुरुवात होते. लालन पालन पोषण भरण सगळ्या गोष्टी ती माता करते. जगातल्या कुठल्याही डिक्शनरीमध्ये काही शब्द नाहीत, परंतु मातेची डिक्शनरीच वेगळी बरं का, वेगळी आहे. मला आनंद आहे की सांगवी या गावी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त जे आहेत भालचंद्रजी नेमाडे, साहित्यिक जगामध्ये नाव आहे त्यांचं,
परंतु त्याही साहित्यात त्यांनाही सापडले नसतील ते शब्द, बरं का. आई जर बाळाला जेवायचं म्हटलं तर काय म्हणते? काय म्हणते आई? मम करायचं का पाणी प्यायचं म्हणते? आंघोळ करायची म्हटलं तर बुडबुडू करायचं आपल्याला, हा शब्द सापडणारच नाही. गावाला जायचं, भूर जायचं, ही शब्दच नाही साहित्यामध्ये, सापडणारच नाही तुम्हाला. तिची डिक्शनरीच वेगळी आहे, तो शब्दकोशच वेगळा आहे, म्हणून त्याची बरोबरी बाकी इतर साहित्य करू शकत नाही. म्हणून सज्जन हो, या मातेची महती विशद करत असताना बराच वेळ आपला निघून जाईल. म्हणून माता ही सर्वप्रथम गुरु आहे. तिने जे संस्कार दिले, तिने जे आपल्या मुलांवर संस्कार पेरले, रुजले, तेच पुढे कुठेतरी भविष्यात कामी पडतात. मी नेहमी सांगत असतो, जे आई वडील आपल्या मुलाचा हात धरून मंदिरात आणत असतील किंवा मंदिरात स्थानवंदनाला घेऊन जात असतील, निश्चित त्या मुलांचे हात उताराव्यामध्ये आपल्या आई वडिलांचा हात धरून ते वंदनाला नेतील, यात काही शंका नाही. म्हणून ते संस्काराचं बीजारोपण याच विद्यापीठातून होतं. मग दुसरे गुरु येतात आपल्या जीवनामध्ये, शिक्षक. शालेय जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे शिक्षक भेटतात, बरं का. वेगवेगळे शिक्षक भेटतात आणि शेवटपर्यंत आठवणीत राहतात की त्या सरांनी आम्हाला हे शिकवलं होतं, त्या सरांनी ते शिकवलं होतं. एक आठवणी, अविस्मरणीय आठवणी त्या गुरुजनांच्या असतात आपल्या जीवनामध्ये. आपण कितीही मोठा झालात, परंतु गुरु ते गुरुच आहेत. कोणीतरी म्हटलं, वडिलांच्या पायातला जोडा जर मुलाच्या पायामध्ये आला तर मोठा असं समजावं. मी म्हणेल, कधी कधी मुलाचा पाय वडिलांच्या पायापेक्षाही मोठा होईल आणि तो बूट येणारही नाही. पण शेवटी वडील ते वडील असतात, गुरु ते गुरु असतात. मग या गुरुजनांच्या सान्निध्यामध्ये तो शालेय शिक्षण घेत असतो आणि आपले विद्यार्जन करत असतो. आणि हे विद्यार्जन करत असताना त्याच्या जीवनाची ती जडणघडण होते. एक संस्काराचं बीजारोपण त्या ठिकाणी, त्या क्षेत्रातून होत असतं. कधी कधी असं वाटतं, एवढं शिकलो आपण, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत दिले बरं का पेपर, मी तसे एक्झाम दिल्या पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत, त्याच्यातलं किती कामी पडते आपल्या. परंतु नाही, तो एक कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये त्याला गुंतून ठेवावं लागतं. एकदम त्याला डिग्री देता येत नाही. त्याच्या बुद्धीचा विकास हा तेवढा होऊ द्यावा लागतो. त्याचा मेंदू विकसित झाल्याशिवाय त्याला काही गोष्टी कळत नाहीत. म्हणून त्याच पद्धतीने, त्याच पायरीने त्याला त्या ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचवतात. नंतर त्याला दुनियेचा अनुभव येतो. मग तेव्हा कुठेतरी स्थिर स्थावर स्टेबलायझेशन त्याच्या जीवनाचं होत असतं. म्हणून ही शालेय शिक्षण पद्धती आणि त्या शालेय शिक्षण पद्धतीने त्या गुरुजनांनी दिलेला तो आदर्श, तो वारसा आपल्या जीवनामध्ये येत असतो. कारण अज्ञानत्व माणसाला कुठेतरी अज्ञानाकडेच घेऊन जातं. काही कळत नाही माणसाला. भली भली माणसं पाहिली, आता सध्या सुशिक्षित आहे, त्यांना गाडीची पाटी कळत नाही कुठे चालली, विचारावं लागतं कोणाला तरी. अण्णाभाऊ साठे लिखित एक धडा होता, स्मशानातील सोनं, दहावीला असताना आम्हाला. त्यामध्ये तो भीमा नावाचा एक शेतकरी होता, बिचाराला वाचता येत नव्हता. पत्रव्यवहार आला की तो त्या सरांकडे, गुरुजींकडे जायचा, त्यांच्याकडून वाचून घ्यायचा. गुरुजी म्हणायचे, मोळी फोडून दे मला. असा वापर तुमचा होऊ शकतो समाजामध्ये. समाजामध्ये कॅशलेस व्यवहार आलेला आहे. त्या दिवशी कोणीतरी म्हणत होतं, आणि बाबा, राहिलेल्या 500च्या नोटा पण बंद होणार आहे बरं का. म्हटलं, आता नेमकंच तर 2000चा बंदीचा आदेश आला होता. म्हणजे आता कॅशलेस होणार आहे. म्हटलं, चांगली गोष्ट आहे. म्हटलं, आमचे बिचारे शेतकरी असतील, कोणी गावामध्ये राहत असतील, प्रत्येकाला अँड्रॉइडची जाणीव नाही. म्हणजे शिकतील ना ते. म्हणून अज्ञानत्व हे कुठंतरी आपल्याला कमीपणा जाणवते. म्हणून आपण प्रगत होण्याचा आपला हा विकसित राष्ट्र ज्याला म्हणूया आपण, आपलं राष्ट्र विकसनशील आहे. म्हणून विकसिततेकडे आपली वाटचाल होण्यासाठी बरेच बदलाव या दुनियेमध्ये होत असतात. म्हणून शालेय शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञानही असणं महत्वाचं आहे, जे अनुभवानेच माणूस शिकत असतो. अनुभवानेच काही गोष्टी शिकत असतो. त्यानंतर तिसरे गुरु आपल्याला सापडतात, ग्रंथ, ज्याला आपण पुस्तक म्हणतो. पुस्तकाने माणसाचं मस्तक सुधारतं बरं का. वाचनाची सवय राहिली नाही, सगळे मोबाईलचे फॅन झालेले आहेत. त्याच्यामुळे वाचनाची परंपरा कमी होत चाललेली आहे. पण कुठेतरी आजही माझ्या बॅगमध्ये 2 पुस्तके मी आणलेली, वेळ भेटो न भेटो, परंतु ठेवलेले आवडीने ठेवलेले आहेत. म्हटलं, भेटलं कधीतरी उचकून पाहतो माणूस, 2 पानं का होईना. कमीत कमी ही वाचनाची आवड, ग्रंथापासून आपल्या जीवनामध्ये एक वेगळा बदल होत असतो. ग्रंथांनी आपल्या जीवनाला सुधरवलेलं आहे. जिथे कुठेतरी गुरुजनांचा आधार कमी झाला, तिथे आपल्याला ग्रंथांनी आधार दिलेला आहे. म्हणून ग्रंथ हे सुद्धा गुरु आहेत. मग काही गुरुजनांच्या मार्गदर्शनातून,
काही ग्रंथाच्या मार्गदर्शनातून, परंतु वैयक्तिक स्वतःच्या प्रॅक्टिकली अनुभवातून जो शिकतो तो आणखी प्रगल्भ होतो. पूर्वी एक गुरुकुल संस्कृती होती आपल्या भारतामध्ये. गुरु परंपरेने जे काही गुरुकुल पद्धती चालायची, त्या गुरुकुलामध्ये एकदा विद्यार्थी टाकला की बाहेर त्याचा संपूर्ण अभ्यास अध्ययन झाल्याच्या नंतरच तो बाहेर पडायचा. मग असाच एक माझ्यासारखा विद्यार्थी नुकताच थोडाफार अभ्यास करून त्यांनी सांगितलं का बाबा झालं माझा अभ्यास, मला जाऊ द्या घरी. गुरुजनांनी अध्ययन संपवलं त्याचं थोडक्यात. म्हणे बघ बस तुझ्या इच्छेची मी आता काळजी घेतो, तू जाऊ शकतो. तो निघाला बाहेर. आणि गुरुकुलाच्या बाहेर आलेला विद्यार्थी, कधी त्याला माहित नव्हती सांगवी काय, केळीची झाडी कशी असतात, कशा पद्धतीने त्याला पाणी देतात, त्या वायरी कशाच्या टाकलेल्या आहेत, नेमक्या नळ्या आहेत का वायरी, तर त्याला काहीच कळायला पर्याय नाही. तो येत होता आणि आल्याच्या नंतर कुठेतरी रस्त्याने त्यांनी पाहिजे अनेक झाडी वेली वनविहार करत येत होता. येता येता त्याला वेल दिसली खाली जमिनीलगत. ती वेल त्याने पाहिली आणि ती वेली पाहिल्यानंतर लांब लचक अशी वेली होती, फळं मात्र मोठी होती. आजच आपण भाजी खाल्ली ज्याची. त्याला कळेनासं झालं, वेली जमिनी लगत आहे आणि फळं मात्र उचलता येणार नाही एवढे डांगर. तो समोर गेला. जाता जाता त्याला एक कवटाचं झाड दिसलं. त्यांनी पाहिलं असं वर, झाड तर फारच मोठं दिसतंय, म्हणे फळ तर एवढंच, असं कसं काय. हा काहीतरी जगाचा नियम देवाने चुकीचा टाकलेला आहे. कधी कधी होतं ना पेपरमध्ये सुद्धा, एखादा प्रश्न टाकल्यानंतर काय होते गडबड, कधी कधी त्या पेपरमध्ये सर सांगतात की हा प्रश्न असा नाही असा आहे. तशा पद्धतीने तो म्हणे या परमेश्वराने सृष्टीची रचना करत असताना सगळं काही व्यवस्थित केलं, या झाडामध्ये काहीतरी मिस्टेक ठेवली, हे देवाला थोडंसं तंत्र कळलं नाही म्हणे, हे काहीतरी याच्यात कमतरता आहे म्हणे. आता मी एवढं अध्ययन केलं, वेद शाळेमध्ये होता तो, कदाचित पत्र कोण्यामार्फत पोहोचत होता माहित नाही, परंतु त्याने पत्र हातात घेतलं, देवाला एक पत्र पाठवायचं. हे गणित तुमचं चुकलेलं आहे, तुमचा अनुभव थोडासा कमी पडलेला आहे. एवढ्या मोठ्या झाडाला छोटस फळ आणि एवढी मोठी छोटीशी वेल, आणि याला काय एवढे मोठे फळ लावून ठेवले. पेन घेतला हातामध्ये आणि नेमकाच लिहिणार अनंत ब्रह्मांड नायक पुढचं काय जे असेल ते, आणि वरून कौट पडलं त्याच्या डोक्यावर. डोक्यावर पडल्याच्या नंतर कौटाची दोन्ही शक्ल झाली, दोन्ही भाग झाले असे. त्याने असं पाहिलं, डोक्याला हात लावून पाहिला, म्हणे महाराज तुमचंच बरोबर आहे, ते डांगर जर वरून पडला असतं तर माझ्या डोक्याची दोन शक्ल झाली असती. म्हणून ही नीतिमंताची व्यवस्था आहे. सांगायचं तात्पर्य काय की याच्यामध्ये कधीही गडबड होत नाही. ही सृष्टी रचना परमेश्वराने केलेली आहे. सुख दुःख तुमच्या जीवनात कर्म अर्जकत्वानुसार भेटत असतात. सांगायचं तात्पर्य की अनुभवाने मनुष्य परिपक्व होत असतो. गुरुच्या मार्गदर्शनाने, त्या ग्रंथ अध्ययनाने एक परिपक्वता येते. परंतु याही पलीकडे जर विचार केला तुम्ही तर अनुभवजन्यता, ज्याला म्हणतो आपण प्रॅक्टिकल म्हणतो जगामध्ये, त्याने तो आणखी परिपक्व होत असतो. ही त्याच्या जीवनाची खरी पायरी आहे की कधी त्याने तिथं पाहिलं नाही. मार्गातून जेव्हा आम्ही बाहेर पडतो थोडा अभ्यास करून, हा आपलं झालेलं आहे बरं का आता 25 स्थळ बऱ्यापैकी, कोण कधी काय प्रश्न विचारेल सांगता येत नाही. कधी काय प्रश्न विचारेल, कोणीतरी विचारला म्हणे बाबा सेवना केल्यानंतर कपडा झटकून ठेवायचा का. म्हटलं असा प्रश्न तर मामांनी याचं उत्तर सांगितलंच नाही आम्हाला कधी. मग मी सांगितलं त्यांना, म्हटलं झटकायचा कशाला, त्यांनाच उत्तर विचारलं. आणि बाबा असं आहे, सेवना करत असताना ते कण असतात म्हणे विशेषाचे, ठिसूळ असतात, तर ते झटकून आपले जाऊ शकतात, रचकन ते याच्यामध्ये आपले पायदळी. म्हटलं मग झटकायचा कशाला, ठिसूळ आहे का विशेष, नाही म्हणलं मग झटकायचंच नाही, घडी करून ठेवायचा. असं का, बरं घडी करून ठेवते. त्यांच्यावर उत्तर विचारून घेतलं. सांगायचं तात्पर्य अनुभवजन्यता हा एक वेगळा गुण तुमच्यामध्ये अनुभवाने सिद्ध होतो मनुष्य.
अनुभवाने सिद्ध होतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण ह्या पायरीने जात असताना कुठेतरी गुरुजनांचा आदर्शही आपल्या जीवनामध्ये असावा लागतो. अनुभव प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेतरी तुम्ही तज्ञ होण्यासाठी तुम्हाला वेगळ्या गोष्टीसाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही, परंतु अनुभव येण्यासाठी काही वर्षे सेवा द्यावी लागते. हे तुमच्या अनुभवासाठी कुठे इंटरव्ह्यू साठी गेले असाल तर तुम्हाला कुठेतरी विचारतात तुमचा अनुभव काय आहे. काही अनुभव आपोआप येतात, मुद्दामून काही अनुभव आपण घ्यायचे नसतात. करंट आहे तारेमध्ये, अनुभव घेऊन पाहतो आहे का, दिसत तर नाही. असे अनुभव नाही, परंतु प्रात्यक्षिक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीचे अनुभव आपल्याला हवे असतील त्या गोष्टीचा अनुभव मनुष्याने घ्यावा, की इतक्या घंटे काम केल्यानंतर मशिनरीज कशा पद्धतीने काम करते हे तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये शिकवल्या जातं. म्हणून गुरु शब्दाचं आपण विश्लेषण करत असताना सुरुवातीच्या गुरुमध्ये गु या शब्दाचा अर्थ होतो अंधकार, रु म्हणजे प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे जो आपल्याला नेतो. गुरु स्तोत्रामध्ये एक श्लोक आलेला आहे, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. ते म्हणतात अज्ञान अंधकाराला ज्ञानरूपी सुरम्याच्या काडीने जो अंजन घालतो अशा श्री गुरुला माझे वंदन आहे, असे गुरु स्तोत्रामध्ये म्हटलेले आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जी काही काळीमा आहे, अज्ञानत्व आहे, ते आपले गुरुजन आपल्याला ज्ञान मार्गातून आपल्याला सांगत असतात, शिकवत असतात. म्हणून सज्जन हो, श्री दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु आपल्या जीवनामध्ये केलेले आहेत. कालच्या सत्रामध्ये आपण 24 गुरूंचं आख्यान आपण ऐकलेलं आहे. 24 गुरूंचं आख्यान ऐकलेलं आहे. वास्तविक परमेश्वर स्वयं ज्ञान स्वीकारू शकतात, परंतु व्यावहारिक जगासाठी म्हणून तुम्हाला सांगितलं की जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. नेहमी आपण पक्ष ऐकत असतो, गुण तो वात विहिरी उसावा, म्हणजे कुठंतरी चांगलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. दिसत नसेल तर वात लावून तुम्ही पहा, तो शोधण्याचा प्रयत्न करा. जगामध्ये वेस्टेज अशी वस्तू काहीच नाही. साधा कचरा सुद्धा वेस्टेज नाही हो. माननीय नितीनजी गडकरी साहेब कचऱ्यातून काय पेट्रोल तयार करण्याची त्यांची प्रक्रिया सुरू आहे. टाकाऊ पासून टिकाऊ या सगळ्या गोष्टी जर माणसामध्ये काय नाही, मग काही जर दोष सोडून दिले तर गुणग्राहकता आपल्याकडे असेल तर निश्चित त्याच्यातला एखादा गुण तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडू शकतो. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू पासून श्री चक्रपाणी महाराजांनी गुरुत्व स्वीकारलेलं आहे. श्री चक्रपाणी महाराजांपासून श्री गोविंद प्रभू बाबांनी गुरुत्व स्वीकारलेलं आहे. आणि श्री गोविंद प्रभू पासून आमच्या स्वामींनी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गुरुत्व स्वीकारलेलं आहे. व्यवहारामध्ये परमेश्वर इथे वावरत असताना या जगामध्ये अवतार धारण केल्याच्या नंतर आपण पाहतोय की श्री कृष्ण चक्रवर्ती महाराजांनी कोणाला गुरु केलं होतं? श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या गुरूंचं नाव काय? ज्ञान शक्ती स्वीकारली, परंतु व्यवहार म्हणून एक मान्यता दिली होती ना. सांदीपाणी एक ब्राह्मण होते, त्यांच्या गुरुचं नाव की व्यवहाराला मान द्यावा. महादाईचा एके दिवशी विचारते, जी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी 14 विद्या 14 वर्षामध्ये शिकल्या का 14 दिवसामध्ये शिकल्या? तेव्हा स्वामी म्हणतात, बाई त्यांनी 14 दिवसामध्येच त्या विद्या शिकलेल्या आहेत. म्हणजे तिथे जाऊन त्यांनी एक व्यवहाराला मान दिलेला आहे. पुढे त्या श्रीकृष्ण चरित्रामध्ये गुरुपुत्रानयन अशी एक आदी आलेली आहे की त्यांचे जे मुलं सरलेले होते तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांना विचारतात की तुमची काही इच्छा आहे का? गुरुदक्षिणा म्हणून म्हणतात बरं का, स्वतः श्रीकृष्ण चक्रवर्ती गुरुंना म्हणतात की गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आता शेवटी तिथेही माणूस अधीनच आहे. ते म्हणतात मी घरी जाऊन ब्राह्मणीला विचारतो काही घरामध्ये लागतं का. चरित्रामध्ये बरं का, हे असं मी नाही सांगत, प्रमाण आहेत काही माझ्याकडे. त्याने ब्राह्मणीला विचारतो मी. मग त्यांनी सांगितलं द्यायचंच असेल त्यांना तर त्यांना म्हणून आपले पुत्र द्या. मग तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं आम्ही तुमचे पुत्र देऊ, पण ते राहणार नाही. तुम्हाला दिसतील, ते विज्ञान सामर्थ्याचे आणून दिले असतील, दिसतील परंतु राहणार नाही. म्हणून गुरुपुत्रानयन, गुरुदक्षिणा म्हणून त्या ठिकाणी तसं एक स्वरूप पाहायला मिळतं. म्हणून व्यवहारिक जगासाठी श्री प्रभू बाबांनी सुद्धा गोसाव्यांचे नाव विभुदारण्य आणि गोसाव्यांच्या गुरुचे नाव कमळारण्य. आणि वेधशाळा कोणाची होती?
वेधशाळा कोणाची होती? बोपोपाध्यांची वेधशाळा होती. म्हणजे त्या वेधशाळेमध्ये श्रीप्रभू बाबांनी सुद्धा चुकी भुली ते चाटे ते सांगते. जर चुकलं असेल काही तर गुरुजनांना सुद्धा श्रीप्रभू बाबा सांगायचे. गोसावी अचाट सामग्री स्वीकारली म्हणजे काय? अफाट बुद्धिमत्ता स्वीकारली तिथे, असं सांगतात चरित्रकार श्री गोविंद प्रभू चरित्रामध्ये. ज्या मुलांना 1 वर्षभर अभ्यास करावा लागायचा ते श्रीप्रभू बाबा एका दिवसामध्ये करायचे. ज्या मुलांना 1 महिना अध्ययन करण्यासाठी कालखंड लागायचा तो अभ्यास श्रीप्रभू बाबा एका दिवसामध्ये करायचे. काय बुद्धिमत्ता असेल! गोसावी अचाट बुद्धी सामग्री स्वीकारली म्हणतात. आणि अशा पद्धतीने त्या वेधशाळेमध्ये श्रीप्रभू बाबा सुद्धा वाढले आणि कुठेतरी ते अध्ययन करून तुमच्या जीवनाला पूरक म्हणून, व्यवहाराला मान म्हणून त्यांनी सुद्धा गुरुत्व स्वीकार केलेला आहे. तर अशा पद्धतीने या गोष्टीचा जर आपण विचार करत असताना प्रतीती शब्दाकडे आपण थोडंसं येऊया. सुरुवातीला सांगितलं तुम्हाला गुरुप्रतीती, शास्त्र प्रतीती, आत्मप्रतीती आणि ईश्वर प्रतीती. थोडं या विषयाचं चिंतन करत असताना वेळ कमी होता, परंतु तरी सुद्धा म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. प्रयत्न करण्याचा हा अल्पसा प्रयत्न माझा, ज्यामध्ये प्रतीती शब्दातून अर्थ निघतात अनुभव, श्रद्धा, जाणीव, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभव, प्रचिती. व्यवहारामध्ये शब्द आहे. तुम्हाला काही प्रचिती आली का? प्रतीती आली का? प्रतीतीचा अपभ्रंश प्रचिती. आणि शेवटी सर्वार्थाने जर आणखी या पुढे जर आपण जर गेला तर आत्मज्ञान असा एक अर्थ या प्रतीती शब्दातून निघतो बरं का. याचे वेगवेगळे मुद्दे आपण पाहणारच आहोत. पुनश्च एकदा सांगतो, प्रतीती म्हणजे अनुभव, श्रद्धा, जाणीव, आत्मसाक्षात्कार, प्रचिती, आत्मानुभव आणि आत्मज्ञान. अशा पद्धतीने आपण ही गुरुप्रतीती पाहत असताना स्वामी म्हणतात कमीत कमी अगोदर स्वामींवर बुद्धी व्हावी, मग इथीच्या परिवार बुद्धी व्हावी. तसं गुरुवर कमीत कमी पहिले श्रद्धा असावी, आपोआप शास्त्रावर आपली प्रतीती येते आणि नंतर कुठेतरी आत्मप्रतीती म्हणजे आत्मज्ञानाची जाणीव निश्चित होईल आणि ईश्वर साक्षात्काराची शेवट तुम्हाला निश्चित जाणीव. म्हणून या पायरीने टप्प्याटप्प्याने जाणाऱ्या स्थिती आहेत, अवस्था आहेत. म्हणून सर्वप्रथम गुरुवर श्रद्धा आपली असावी. श्री गुरूंनी सांगितलं आपल्याला, मुक्ताबाई 1300 वर्षाची होती असं लिहा चरित्रामध्ये आलेलं आहे. बाई कैसी निर्हा तापस, तिच्या तपाला 1300 वर्ष भरलेले होते. केस तिचे खाली जणू काही झाडणी करत चालतायत, हाताचे पायाचे नख जणू काही चुंबळी झालेले आहेत. त्याप्रमाणे अशा पद्धतीने ते नख सुद्धा हे होऊन गेलेले आहेत. अंगावर संपूर्ण रोमावळी ज्याला आपण म्हणू, पूर्ण अंग त्या केसांनी झाकलेलं आहे. बाई कैसी निर्हा तापस, 1300 वर्ष तिला झालेले आहेत. माझ्यासारखा डोकं लावतो, कलियुगाचं आयुष्य 100 वर्ष आहे. बाबा तर काही सांगतात 13 वर्ष, इतकं बनवून सांगू नाही. परंतु नाही, ते स्वामींचं चरित्र आहे, स्वामींच्या चरित्रात आलेलं आहे. स्वामींनी स्वतःच्या श्रीमुखी सांगितलेलं आहे, त्याही पेक्षा माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे. ती तुमची श्रद्धा असावी, तुमची श्रद्धा असावी. मध्यंतरी ते म्हणायचे असं कसं होऊ शकतं, 1300 वर्ष शक्यच नाही कलियुगामध्ये. आताचे तर वैसे घेऊन तर घ्या, पुढे कुठेतरी उमट होईल. जेव्हा कुठेतरी तुम्ही शास्त्र अध्ययन कराल, थोडस निर्णयाकडे जाल, खोलात जाल थोडस, तर आगम सिद्धांत जेव्हा अभ्यास कराल, तोडेरूप आगम नावाची सिद्धी आहे, तिथून तिला ती साधना बांधली होती आणि त्या आगम सिद्धीपासून तिचं आयुष्याची जी काही लेपिक आयुष्य आहे तिचं 100 पेक्षा तिचं वाढत वाढत तशी त्या साधनेचं आयुष्य आहे ते, म्हणून त्यामध्ये वाढ झाली. हा सिद्धांत कधी कळेल तुम्हाला, जर गुरुवर श्रद्धा असेल. म्हणून गुरुजन आपल्याला कधी सगळं व्यवस्थित अगदी शास्त्रानुसारच, पाणी पिओ छान के गुरु करो पहिचान के. म्हणून ज्ञानी गुरुजनांच्या जवळ आपण जाऊन अशा शंकांचं निरसन करून घ्यावं, त्यांच्या पायाजवळ बसावं, तिथं प्रतिप्रश्न नसावे. अर्जुनाने बरेच प्रतिप्रश्न स्वामींना केले, श्रीकृष्ण चक्रवर्तींना. एक प्रश्न केला की दुसरा प्रश्न लगेच पाठीवर.
श्रीकृष्णांनी त्याचा परिहार केला की दुसरा प्रश्न, शर सांदिले आयशा शंका, ज्याप्रमाणे बाणापाठी बाण सोडतो त्याप्रमाणे शंकावर शंका, शंकावर शंका. पुसत्या अर्जुनाचा अभिप्राय ऐसा, जे श्रीकृष्ण चक्रवर्तीचे परावरत्व सुचवून बोलत असे. म्हणून पर आणि अवर 14 विद्या, 64 कला, 4 शास्त्र, 6 वेद, 18 पुराण, ही सगळी जाणीव अर्जुनाला होती. सगळी जाणीव होती. विश्वेच्या ज्ञानविग्रहाच्या ठिकाणी त्याला भजन घडलेलं होतं. म्हणतात इतकी बुद्धी सामग्री त्याची होती. देवाची सामग्री आणि अर्जुनाची सामग्री एकसारखी होती, म्हणून प्रतिप्रश्न त्या ठिकाणी होत होते. शेवटी देवाने काय केलं, विश्वरूप दर्शन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि अर्जुनाच्या सगळ्या शंका फिटलेल्या आहेत. तेव्हा तो म्हणतो करिष्ये वचनम तव, तुम्ही म्हणाल ते मी करतो. देवाने सांगितलं घे बाण लाव धर्मराजाकडे बाण, लगेच घेतला बाण. स्वामी म्हटले आता राहू दे बस. श्रीकृष्ण चरित्रामध्ये हे पुरावे आहेत, दाखले आहेत. म्हणजे कुठंतरी देवाने जाणीव दिल्यानंतरच त्याला ती प्रतीती आलेली आहे, तेव्हाच ती प्रतीती आलेली आहे. म्हणून आपण या गोष्टीचा विचार करत असताना की गुरुप्रतीती, गुरुजनांनी आपल्याला जे काय अनुभवजन्य ज्ञान आहे, मी गुरुवारी आचार्य श्री बाबांचे पत्रव्यवहार गुरुवारी आचार्य श्री मामाजींकडे अध्ययनाला असताना पाहिले. प्रत्येकाचे एक दिवस असतात बरं का, हेही दिवस निघून जातील. आयुष्यामध्ये असे काही दिवस असतात, प्रत्येकाच्या अडचणी असतात आणि त्या अवस्थामधून गेल्यानं माणूस निश्चित कणखर बनत असतो. बाबांकडे पुस्तकासाठी पैसे नसायचे. महाराष्ट्र शब्दकोश आज तुम्ही वाचू शकत नाही एवढाला खंड आहेत. खंडाच्या खंड बाबांनी लिखाण केलेले आहेत. त्या कालखंडामध्ये मामाजींनी एक एक खंड त्यांच्याकडे दिला. त्यांनी एक एक खंड लिहिलेला आहे स्वतःच्या हाताने आणि पत्रव्यवहार तेव्हाच्या वेळेस तो झालेला मी पाहिलेला आहे स्वतः. अवे गुरुजनांचे कष्ट आहेत आणि त्या कष्टाचंच हे फळ आहे आणि म्हणून हे रोपटं आपल्याला दिसतंय. त्यांनी त्या कालखंडामध्ये तेवढं सोसलेलं आहे, तेवढा वेळ दिलेला आहे. म्हणून गुरुजनांनी सांगितलं कमीत कमी घेऊन तर घ्याल, घेऊन तर घ्याल. आपण दुकानामध्ये जातो, चांगल्या मोठ्या दुकानात जातो, काचाच्या दुकानामध्ये जातो, आईस्क्रीम घेण्यासाठी जातो. तिथे गेल्याच्या नंतर आपण त्या आईस्क्रीम वाल्याला विचारत नाही कधी त्या आईस्क्रीम मध्ये कोणत्या पाटलांच्या घरचं दूध आहे, कोणत्या म्हशीचं आहे, त्या चौकशा करत नाही, कधीच करत नाही. त्यांनी म्हणा बाबा खायचं तर खा, नाही तर जा. कधी प्रतिप्रश्न करत नाही. काही ठिकाणी क्रिकेट हा सर्वांचा आवडता खेळ आहे, विशेष करून पुरुषांचा. कधी तिथे गेल्यानंतर अंपायरला विचारा, मला पहिले सांगा ही 30 यार्डाची जी काही तुमची सर्कल आहे ती कोणी निश्चित केली याचा इतिहास सांगा. 3 स्टंप कोणी निश्चित केले याचा इतिहास सांगा. बेल असतात 2 नाही का, त्याचा इतिहास सांगा. ते म्हणतील भाऊ खेळू नका, तुम्ही घरी जा, बरे तुम्ही तिकडेच. तिथे प्रतिप्रश्न चालत नाही. मग गुरुजनांच्या काही गोष्टी जर सांगत असतील ते आपल्या भल्यासाठी सांगतात, कधी रागावूनही सांगत असतील आपल्याला. त्यांनी सांगितलं ना गुरुवाक्य प्रमाण, कुठेतरी ते प्रमाण म्हणून आपण त्या शब्दावर श्रद्धा ठेवून, पूर्वज होते हो आमचे असे, होते आमचे पूर्वज असे. मी स्वतः आमच्या गुरुजींचा अनुभव घेतला. कवलवासी आचार्य श्री गुरुवर्य कवीश्वर कुळाचार्य श्री खमणेकर बाबा उर्फ आंबेडकर बाबाजी माझे गुरुजी. बाबांनी सांगितलं शास्त्रीला फॉर्म भरायचा नाही. मी म्हटलं फक्त पैशाचाच प्रॉब्लेम आहे, पैशाचा आपण ऍडजस्ट करूया. 12वीची TC, त्याची मार्कलिस्ट सोबत तो पत्रव्यवहार करून दिला, पाठवून दिला. ते पोहोचलंच नाही. बाबांनी सांगितलं करू नको, पुढच्या वर्षी कर. एवढंच सांगितलं, करू नको म्हणजे कर पण पुढच्या वर्षी कर, एवढीच आज्ञा केली ती. म्हटलं बाबाला कुठं माहित पडतं. दुसरं पत्र पाठवलं, दुसरंही पोहोचलं नाही त्यांना आणि तिसरं पाठवायचं तोपर्यंत तारीख निघून गेली. प्रतीती असावी गुरुजनांचा, त्या पाठीमागचा काहीतरी हेतू असावा, हेतू असावा. आणि शेवटी कळालं की एकूण 5 विद्यार्थी पाहिजे होते. 5 विद्यार्थी काही शेवट मिळाले नाही त्यांना, जे पाहिजे होते 12वी प्लस. त्याच्यात आम्ही धडपड करून 4च भरत होतो. म्हटलं बाबा म्हणत होते तेच खरं होतं, कशाला आपण तडजोड करत होतो. सांगायचं तात्पर्य हा प्रसंग छोटा असेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या गुरुजनांचा अनुभव घ्या. अहो पाऊस पड म्हटल्यानंतर जर पडत असेल, असे काही आमचे
गुरुजन होते, अशी काही परंपरा होती. त्यांच्या साधनेचं तेवढं तप सामर्थ्य तेवढं होतं. गुरूंनी आशीर्वाद, जर आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या जीवनाला पूरक आहे, तर तुमच्या गुरुजनांनी दिलेला आशीर्वाद सुद्धा तुमच्या जीवनासाठी पूरक आहे. तुम्ही यावर श्रद्धा ठेवा. त्यांनी सांगितलेलं शास्त्र आहे ते ईश्वराचं आहे, ते ब्रह्मवाणी आहे आणि ते निर्गुण अक्षरे निश्चितच तुमच्यामध्ये बीजरूप होतील. पण कधी होतील? जेव्हा तुमची प्रतीती गुरुवर असेल तर आणि तरच कुठंतरी ती प्रतीती कार्य करेल, ती श्रद्धा काम करेल आणि तुमच्या जीवनामध्ये ती प्रतीती काम करून तुमची शास्त्र प्रतीती निश्चित होईल. शास्त्र प्रतीती निश्चित होईल. आणि मग शास्त्र प्रतीती आपण पाहत असताना शास्त्रावर तुमची बुद्धी असावी. हे माझ्या पूर्वजांचं शास्त्र आहे. गेल्या 800 वर्षाच्या परंपरेपासून या पूर्वजांनी सांभाळून ठेवलेलं आहे. अहो, आजही पोथ्या पाहिल्या ना आश्चर्य वाटतं. जुन्या पोथ्या किती लोकांनी पाहिल्या सांगा बरं? हस्तलिखित पोथ्या. माझ्याकडे 1-2 उद्या पोथे येणार आहे. असली कोणाची इच्छा तर दाखवेल. त्या पोथ्या पाहिल्यानंतर माणसाला वाटतं की खरंच 200, 500, 700 वर्षापूर्वीची आपण जमीन इस्टेट सांभाळून ठेवतो, परंतु 500 वर्षाच्या पोथ्या सुद्धा आमच्या पूर्वजांनी गुरुजनांनी सांभाळून ठेवलेलं आहे. जीवापाड जपलेलं आहे ते साहित्य. हे उपकार आहेत पूर्वजांचे. आपल्या घरामध्ये आपण शेती जतन करून ठेवतो, संपत्ती जतन करून ठेवतो, हा तुमचा एक कर्तव्याचा भाग आहे. परंतु गुरुजनांनी तुमच्यासाठी गेल्या 800 वर्षापासून देवपूजेची परंपरा आणि त्यासोबत त्याच्यामध्ये आणखी वाढ सुद्धा केलेली आहे. बाबांना काही गरज नाही एवढी वाढ करण्यात. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी वाढ करून ठेवलेली आहे. प्रत्येक गोष्ट. साधे हात सुकवायचे असले, तुम्हाला त्रास होऊ नये, बाबांनी तिथे एक हिटर लावलेला आहे. गुरुजनांचा याच्या पाठीमागे काय हेतू असतो? कुठेतरी तुम्ही धर्मावर स्थिर व्हावे, त्या धर्मावर तुमची प्रतीती यावी, ईश्वरावर तुमची श्रद्धा व्हावी आणि त्यातूनच तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी, हा त्या पाठीमागे गुरुजनांचा हेतू असतो. म्हणून शास्त्र प्रतीती आपण पाहत असताना त्या शास्त्रावर श्रद्धा ठेवावी. कापूरवत हे शास्त्र आहे. ब्रह्मविद्या शास्त्र कसं आहे की जे कापरासारखं उडून जातं. तुम्ही 26 वर्षापासून चिंतन करताय, परंतु कुठला तरी एखादा पक्ष लक्षात राहिला का बरं तुमच्या? कुठला तरी पक्ष तरी लक्षात राहतो का आपल्या? अनंत सामाये तेथ अनेक न सामाये आणि अनेक सामाये तेथ अनंत न सामाये. का तो अनंत की ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचा वास असतो ना, त्याच्या जीवनामध्ये इतर गोष्टी ठाव घेत नाही, जागा घेत नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये इतर गोष्टींचा रहिवास असतो, मग दुनियादारी करू नका असं मी म्हणणार नाही, परंतु त्यासोबत या शास्त्रालाही, जर पूर्वजांनी शास्त्राला जन्म दिलेला आहे, असं म्हणतात की मार्गामध्ये पटकर फाडावं लागतं. पटकर फाडावं लागतं म्हणजे हाताने बसून बसून त्याची झीज होते पटकराची. पोथ्या काळ्या झाल्या म्हणजे समजायचे विद्यार्थी अभ्यासू आहे. जेवढी जेवढी पुस्तकं विद्यार्थ्याची वाचन होतात, अध्ययन होतात, तेवढी पुस्तकं त्याची मळलेली दिसतात तुम्हाला, तेवढी त्याची मळलेली दिसतात. हे त्याचा अभ्यासाचं प्रतीक आहे. एक मुलगा होता, तरुण वयामध्ये आला होता, परंतु तोंडाने बोबडा होता. मग आता वधू पक्षाकडचे त्याला पाहण्यासाठी आले. इथं उलट प्रकार घडला. तसं मुलीकडे पाहायला जात, परंतु याची थोडीशी मायनस पॉइंट असल्यामुळे याला पाहायला ते आले. वडिलांनी अगोदरच सांगितलं, बघ पाहुणे येतील, हातात पुस्तक घेऊन बसायचं, काहीच बोलायचं नाही. ते म्हणजे मला तर वाचता येत नाही, नका का वाचू दे ना म्हण तुला, फक्त पुस्तक हातात घेऊन बसायचं, फक्त बोलायचं, काहीच नाही. पाहुणे आले पाहण्यासाठी. हा एकदम त्याच्या जो काही त्याचा टेबल होता अभ्यासाचा, स्टडी टेबल म्हणतात, तिथे घेऊन असा बसला. बरं बसला उलट घेऊन बसला. पाहुणे म्हणतात, लय जोरात अभ्यास चालू. मग म्हणे जोरात अभ्यास करतो म्हणे, असा कसा उलटा अभ्यास करतो? हा असं का उलट आहे. त्याला अगोदर सांगितलं बोलू नको काय तू. त्याला सांगितलं सरळ कर पुस्तक. लक्षच नव्हतं माझं. पानं उचकत होता, 1, 2, 3, 4 जे काही असेल नसेल.
आणि पानं असे एकापाठी एक असे करत 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 पुस्तक संपत आलं. आणि शेवटी शेवटी काय असतात, 2-3 पानं कोरे असतात, 2-3 पानं नोट्ससाठी कोरे असतात. याला काही राहवलं नाही. घरच्यांनी तर सांगितलं होतं आपल्याला की पुस्तक फक्त उचकायचं, काहीच करायचं नाही. पण जेवढी पानं भरलेली तेवढी उचकली. आता एक कोरी पानं राहिली, आता करायचं काय पुढं? याने लगेच तोंडातून आवाज काढला, बाबा लिवलेले पानं उलटिले, ढवळे ढवळे, काय करू? झाली का गडबड? म्हणून ज्या विद्यार्थ्याची पुस्तकं जास्त अध्ययनशील असतात ना, त्याची पानं कशी असतात, मळलेली असतात. एक कुठंतरी असं वाचलं होतं, दुचाकीची मळलेली शीट तुमच्या स्वच्छ चारित्र्याचं लक्षण असतं, बरं का. सहज वाचण्यात काही काही येतं, मला तसं बरंच काही वाचण्यात येतं. म्हणून ती पानं मळलेली होती आणि त्यावरून तो मुलगा किती अध्ययनशील आहे हे लक्षात येतं. म्हणून ते शास्त्र अध्ययन करत असताना परमार्गामध्ये ते चरित्र असेल, सप्तग्रंथ असतील, स्थळाची पोथी असेल, वचन संबंधाची, तुमची विचारस्थळाची, माळकेची, दृष्टांताची कितीतरी वह्या त्या तुमच्या डोळ्याखालून तर जातात, परंतु सोबत तुमच्या हाताखालून सुद्धा त्या चाळल्या जात असतात. आणि ह्याच पोथ्या परंपरेने कुठंतरी हस्तलिखित पूर्वी जे काही लिखाणं आहेत आजही परंपरेमध्ये पाहायला मिळतात की पोथ्यांचे प्रमाण आजच्या जशीच्या तशी ती हस्तलिखित पोथी आपल्याला पाहायला मिळते. शास्त्रावर प्रतीती असेल तर निश्चित शास्त्र अवगत होणार आहे आपल्याला. गुरुवर प्रतीती असेल तर शास्त्र त्यांच्याकडून निश्चित अवगत आपल्याला होणार आहे. बाबांसारखे अधिकरणे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्या पायाजवळ बसावं, बाबा मला सकळ लिपी शिकवा. किती लोकांना सकळ लिपी येते? हात वर करा. वाचता किती येतं सकळ लिपी? बाईंना येतं, ताईंना येते, आणखी कोणाला येते? निसंकोचपणे हात वर करा, मी काही विचारणार नाही उद्या तुम्हाला. ताईंना येते. सकळ लिपी काही मोठी अवघड नाही, परंतु त्याही पुढचं जे काही शास्त्र आहे आपल्या सकळ लिपीमध्ये आहे. आता प्रकाशित बरंच साहित्य झालेलं आहे. म्हणून अध्ययनासाठी ते शास्त्र आपल्याला अवगत करण्यासाठी तुम्हाला लिपीची आवश्यकता आहे. बाबांच्या पायाजवळ बसून तुम्ही ते शिका की बाबा मला सकळ लिपीची बाराखडी शिकवा, कमीत कमी आम्ही पुढचंही अध्ययन करू, आम्हाला अभ्यास शिकवा. म्हणजे गुरुवर प्रतीती असेल तर शास्त्र अध्ययन करण्याची आवड होईल आणि निश्चितच गुरुची प्रसन्नता असेल तर शास्त्र तुम्हाला अवगत होणार आहे. शास्त्र तुम्हाला अवगत होणार आहे. आणि मग या गोष्टीचा विचार करत असताना आपण प्रतीती म्हणजे धारणा, प्रतीती म्हणजे जाणीव, प्रतीती म्हणजे बोधही म्हणता येईल आपल्याला. त्या गोष्टीचा उमट, त्या गोष्टीची उकल, त्या गोष्टीचा आत्मानुभव. आचार्य श्री निळभट्ट भांडारेकर, आचार्य यासाठीच म्हटलं मी की निळभट्ट भांडारेकर इतक्या जाणीव, सिंहानीव, कुशलतेचे होते की स्वतः स्वामी त्यांची स्तुती करतात, स्वतः स्तुती करतात. माईम भट्टा अधिकार अणुवादू ही धिळा वाचत असताना त्यामध्ये हे सूत्र आलेलं आहे की भांडारेकारा दर्शना सरीसी नाथ आप्त ऐसी प्रतीती अवधारिली. तिथे प्रतीती शब्द आहे की कोणीतरी माझे सुहृद आहेत, हितचिंतक आहेत, हितक्ष आहेत, माझं भलं व्हावं असं यांना वाटतंय. म्हणून महादाईसा आलेल्या आहेत स्वामींच्या सन्निधानी. महादाईसा विचारतात, बाबा सांपे नागदेव नावाचा ब्राह्मण, वास्तविक आता त्यांचे बंधूच आहेत, काही दिसत नाही, कुठे गेले? म्हणे माह्या नावे ब्राह्मण होता, त्याला बोलवायला गेलेले आहेत. आचार्य श्री माई भट्टांना बोलवायला गेलेले आहेत. बाई ब्राह्मण कैसा लिखा, किती कशा पद्धतीचा कुशळ होता. जया तया अर्थ आहे त्याची, कशा पद्धतीने शास्त्र चर्चा असेल, शास्त्र चिंतन असेल, अध्ययन असेल, त्या पद्धतीचं आचार्य माई भट्टांचं होतं. आणि जर तुम्ही त्यांना पाहिलं असतं तर निश्चित तुम्हाला आनंद झाला असता, निश्चित आनंद झाला असता. परंतु बाई याही पेक्षा भांडारेकर निळभट्ट जाणीव, सिंहानीव आणि कुशलतेचे होते. 16 वर्ष सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानी असून सुद्धा त्यांनी पाठ दाखवलेली नाही, बरं का, दाखवलेली नाही. इतकी कुशलता त्यांची होती. माझ्यासारखे, तुमच्यासारखे लगेच आपण देवपूजे पुढे पाठ करून बसतो, गुरुकडे पाठ करून बसतो. काही गोष्टीची जाणीव माणसाला असायची. चरित्र हे तुम्हाला शिकवत असतं, एक आदर्श तुम्हाला देत असतं तुमच्या जीवनामध्ये. स्वामी भंडाऱ्याला गेले असताना भिक्षेला गेलेले आहेत. ओसरीमध्ये निळभट्ट भंडारेकर पोथी वाचत होते. पोथी वाचत असताना अर्थ उमगत नव्हता, त्यांना सापडत नव्हता. तो पाठीमागच्या पानावर होता
आणि स्वामींकडे धातिया दृष्टी वरोतिया न पाहती, म्हणजे सहजपणे सुद्धा पाहिलं नाही कोणी भिक्षा मागितली आणि कोण आले साधू, परंतु स्वामी स्वतः 2 पावलं पुढे जातात आणि म्हणतात, भट्टो मागील फांकी पहा, तुम्हाला जे उत्तर पाहिजे ना तुम्ही पाठीमागे पहा. तेव्हा त्यांची दृष्टी स्वामींवर गेली आणि पाठीमागं पाहतात, अर्थ जसंच्या तसा उमगला त्यांना. लगेच क्षणार्धात विचार न करता स्वामींच्या पाठीमागे निघाले. पत्नीने आंघोळीसाठी पाणी टाकलेलं होतं, तिला एका शब्दात सांगितलं की तू थांबून जा. महादाईसा विचारते, बाबा अशी कशी हो पत्नी, सहज आपल्या पतीला जाऊ देईल. म्हणाव यांनी उद्या आम्ही दत्त जयंतीला दीक्षा घेतो, देसाल तुम्ही सहजपणे सुट्टी? शक्य नाही. महादाईसा म्हणते, असं कसं शक्य झालं तिला? स्वामी म्हणतात, बाई ती आज्ञाधारी, ती पतीची काढलेली रेष ओलांडत नव्हती. पतिव्रता स्त्री होती. पतीने सांगितलं थांब, जागीच थांबून गेली. आता आम्ही ज्यांचे होतो त्यांच्या सोबत चाललो. म्हणून स्वामी स्वतः म्हणतात, बाई ब्राह्मण कसा शहाणे कुशळता त्यांच्या ठिकाणी होती की भांडारेकारा दर्शना सरीसी नाथ आप्त ऐसी प्रतीती अवधारिली, म्हणजे हे कोणीतरी माझे हितक्ष आहेत ही प्रतीती त्या ठिकाणी त्यांना झालेली, ती जाणीव त्यांना झालेली आहे. म्हणून आचार्य श्री निर्भट्ट भांडारेकार कदा काळी जर आचार्यांच्या कालखंडामध्ये जर असते स्वामींच्या प्रयाणानंतर, तर निश्चितपणे पंथाचे पहिले आचार्य तेच असते, बरं का, तेच असते. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आचार्य श्री निर्भट्ट भांडारेकार. म्हणून ती जाणीव, ती शहाणीव, ती कुशळता चरित्रामध्ये साध्या साध्या गोष्टी येतात, साध्या साध्या गोष्टी येतात. स्वामींच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कशा पद्धतीने उठावं, कशा पद्धतीने बसावं, कशा पद्धतीने आपण वर्तन करावं, अनेक चरित्र आपल्याला प्रमाण आहेत, अनेक चरित्र प्रमाण आहेत. चरित्राचं अध्ययन प्रतिदिन नाही करू शकत आपण, पण कमीत कमी वेळ प्रसंगी होईना आठवड्यातून एकदा तर चिंतन करू शकतो. मी तर म्हणेन दिवसाची एक कमीत कमी लीळा झालीच पाहिजे तुमची चिंतन, ज्यातून तुमची आध्यात्मिक प्रगती, शास्त्र प्रतीती असेल ती दृढ होईल आणि निश्चित ती ईश्वर प्रतीतीकडे जाईल, यात काही शंका नाही. पुढे हा प्रतीती शब्दाचं चिंतन करत असताना ती जाणीव, ती धारणा स्वामी श्री चक्रधर या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत असताना ब्रह्मविद्या शास्त्राचं निरूपण करतच होते, परंतु बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपल्याला महादाईसाच्या प्रश्नातून झालेला आहे. देवाईसा सहजपणे जात होती नदीकडे आंघोळीसाठी. 2 ब्राह्मणी येत होत्या. येत असताना त्यांची चर्चा चालू होती आपसामध्ये. काय आपापसात चर्चा चालू होती? बाई म्हणे संसारामध्ये गुरु केल्याशिवाय मुंचन नाही, आणि संसाराची लीन पुसये, म्हणजे संसारात जे काही आपण केलेले कर्म असतील, काही वाईट कर्म असतील, कृत्य असतील, त्या संसार बंधनातून मुक्तता आपल्याला गुरु केल्याशिवाय नाही. म्हणून म्हणे एकदाचा आपण गुरु करून घेतला, बस आता स्वर्गा गेलो काय आणि नरका गेलो काय. देमाईसा हळूचकून ऐकते बरं का, ही गोष्ट हळूचकून ऐकते. ती म्हणे आम्हाला तर काही काळजी नाही, आमचे गुरु तर स्वामी आहेत. स्वामींच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर देमाईसा म्हणते, बाबा असं असं मी ऐकलं, खरं आहे का? स्वामी म्हणतात, बाई हा प्रतीती पंथ की देमती एर विश्वास पंथ. हा अनुभवजन्य असा संप्रदाय आहे तुमचा की तुम्हाला प्रतीती आली, जाणीव झाली, बोध झाला तरच तुम्ही याकडे वळता. आणि एर विश्वास पंथ, ज्याप्रमाणे स्वामी म्हणतात त्याच लीळेमध्ये गुरु विश्वास मैशयाचा. कशा पद्धतीने विश्वास असला पाहिजे गुरुवर? कोणीतरी गुरुमंत्र घेण्यासाठी एक शिष्य गेलेला आहे, त्या गुरुजींना मग तुम्हाला उपदेश द्या, गुरुमंत्र द्या. आणि गुरुमंत्र घ्यायला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं हा असाच दिसतो जरासा. तेव्हा ते म्हटले, मैसा कुठला म्हणे, तुला कसा काय उपदेश देऊ? त्याने एकच वाक्य धरून घेतलं, तेच वाक्य घेतलं, गुरु विश्वास मैशयाचा. आपल्याला जर बाबांनी थोडस काही बोलले तर हा नाही हो, तो बा काही बोलतो. बोलत नसाल, मनात कधी काही तुमची श्रद्धा येत असेल, अशी भावना येत असेल, बाबा बोलतात तुमच्या भल्यासाठी. गुरुजनांनी जे बोललेलं असेल ना ते आपल्या भल्यासाठीच बोलतात बरं का. पदाकाळी मलाही बोलले असतील, तुम्हालाही बोलले असतील, परंतु इतकी श्रद्धा ठेवा की बाबा बोलले आपल्याला आपल्या भल्यासाठी बोललेले आहेत, ते वाईट कधी बोलणार नाही तुमच्यासाठी. आणि मग ते गुरुजन म्हणतात, जा तू मैसा आहे. तो शिष्य बाहेर गेला
काही दिवस तर तो म्हणे त्या गुराढोरांसोबत जायचा शेतामध्ये, पाण्यामध्ये बसायचा आहे बरं का तळटीपेमध्ये. जसे ते प्राणी असा जनावर सु असा आवाज करतात तसा पाणी प्यायचा तो म्हणे. मग एक दिवस परत आला गुरुजींकडे, त्यांनी सांगितलं ये इकडे. परत त्यांनी मान वाकडी केली दरवाजातून, अशी वाकडी करून आला. म्हणे असं का बरं येतोय? नाही माझे शिंग अडतील म्हणे या दरवाजाला. म्हणे भला माणूस आहे, अरे मी तुला सहज त्या दिवशी म्हटलं आणि तू ते तसंच धरून घेतलं का? आणि त्याला अधिकारी केला, त्याला उपदेश दिला. गुरु विश्वास मैसियाचा. आचार्य श्री नागदेवाचार्यांच्या जीवनामध्ये आपण परांडेकर गौराईसाचा प्रसंग आपण नेहमी ऐकतो की आचार्यांनी दिलेली आहे शिवी, परंतु तिने त्याची विषय व्यवस्था केलेली आहे का गुरु आपल्याला का बोलले. गुरुजन पाठीमागे त्याच्या काहीतरी हेतू असेल म्हणून काहीतरी बोलत असतात. ही जर तुमची श्रद्धा असेल, ही गुरुवर प्रतीती असेल, आस्था असेल, तर निश्चित तुमच्या पुढच्या पायरीपर्यंत, शास्त्र प्रतीतीपर्यंत तुम्ही पोचाल. गुरुजनांकडून कुठेतरी शास्त्राध्ययनाचा, ब्रह्मविद्या ज्ञानाचा, तत्वज्ञानाचा काही ना काहीतरी भाग तुमच्या पदरामध्ये पडणार आहे, काहीतरी भाग तुमच्या जीवनामध्ये पडणार आहे. आणि मग ही शास्त्र प्रतीती अनुभवत असताना अनुभवजन्यता, ते अनुभवाचं द्वार तुमच्या जीवनामध्ये निश्चितच येणार आहे. मग प्रतीती म्हणजे बुद्धिवाचकही होऊ शकतं, जाणीववाचक बी होऊ शकतं. जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गुरुबुद्धी, देवता बुद्धी आणि विशिष्ट बुद्धी. तुमची त्यांच्यावर बुद्धी आहे का? हो, माझी त्यांच्यावर बुद्धीच नाही म्हणे. तसा भाव व्यभिचारी सांगितलेला आहे स्वामींनी. श्रद्धा कशी डळमळीत होणारी आहे. आज माझ्यावर श्रद्धा आहे, उद्या चालून ते नाही, काही दादाचं वर्तन काही बरोबर दिसत नाही. श्रद्धा ही कशी आहे? व्यभिचारी आहे. म्हणून अव्यभिचारीपणा तुमच्या जीवनामध्ये टिकावा. साधनाप्रती आस्था, ईश्वराविषयी निष्ठा ही या प्रतीती शब्दातूनच आपल्याला जडणघडण करायची आहे. परमार्गाचे दोष पोटी सामावल्याने जर मातृत्व आक्षेपत असेल, हा आमचा निर्णयाचा भाग आहे, सिद्धांत आहे ब्रह्मविद्या शास्त्राचा. मग लोकांकडे पाहण्यापेक्षा आपलं आपण धर्माचरण करावं. वर्तेचा दृष्टांत स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेला आहे की जी स्त्री असते, डोंबारी असते, ती त्या वर्तेवरून, त्या दोरीवरून चालत असताना एरीकडे न पाहे, दुसऱ्या बाजूने पाहत नाही, याही बाजूने पाहत नाही, आणि आपल्याकडे न पाहे आणि सभेकडे न पाहे, फक्त ती तिच्या नक्षाकडे पाहते. तर आणि तरच ती आहे ना वर्त साधे. जर तिने इकडं पाहिलं, स्वतःकडे पाहिलं, जगाकडे पाहिलं, तर तिचे हाड गोडनुरे, ती पडे. अशा पद्धतीने या धर्माचं आचरण करत असताना दोषरूपता बाजूला करून गुणरूपता जर आपल्या जीवनामध्ये असेल तर निश्चितपणे तुम्हाला ती प्रतीती काम करते. तुमची प्रतीती कधी श्रद्धा तुमची ढळू नये का? तर तुम्हाला ते निमित्त आहे. तुम्हाला आचार्य श्री माईन भट्ट म्हणतात, साधनाय नमस्कारो पतितोपी नमस्कृत. अहो, जो पतित झाला असेल त्याला सुद्धा माझे वंदन आहे. साधनाय नमस्कारो पतितोपी नमस्कृत, मी त्याला सुद्धा वंदन करतो. माईन भट्टासारखे ज्ञानी पात्र जर त्या आचरवंताला जर वंदन करत असतील तर आपल्याला दोष काढण्याचा आणि आपली श्रद्धा, आपली बुद्धी कमी करण्याचा अधिकार नाही. आपण आपली प्रतीती कायम ठेवली पाहिजे. साधनाविषयी आस्था, साधनाविषयी दृढ श्रद्धा सदैव कायम ठेवली पाहिजे. आणि मग गुरुबुद्धी, परमेश्वरापासून ज्यांना विद्या झालेली आहे त्यांची परमेश्वराविषयी गुरुबुद्धी असते. देवता बुद्धी म्हणजे अनुसरल्याची किंवा भक्ताची परमेश्वराविषयी अस्थिपरीची देवता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे, ही बुद्धी आहे. आणि विशिष्ट बुद्धी म्हणजे ज्यांना चमत्कार, साक्षात्कार झालेला आहे, कुठंतरी ज्यांनी वेगळीकता परमेश्वराची अनुभवलेली आहे, चमत्कार पाहिलेले आहेत. जसे गोकुळामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अनेक चमत्कार केलेले आहेत, अनेक लीला केलेले आहेत. कोस द्वादश अग्नी गिळीला त्वा गोवर्धन उचलीला. 12 कोसाहून अग्नी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी गिळलेला आहे. साधा अगरबत्तीचा चटका आपल्याला सहन होत नाही, ही विशेषता श्रीकृष्ण चक्रवर्तीची आहे. ज्यांच्या एका करंगळीच्या बोटाने जर गोवर्धन सारखा परत उचलल्या जाऊ शकतो, आघातत्व आहे. गोकुळामध्ये सगळ्या लोकांना त्यांच्याविषयी कुतूहल होतं. श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या योगास्तव ती जेवढी काही गोपिका होती, तिथली मंडळी होती,
अगदी सुकून गेली, ती झाडं सुद्धा सुकून गेली. ही त्यांची विशेषता आहे. म्हणून त्यांच्या आश्चर्याला पाहून त्यांची जी बुद्धी होती म्हणून ती विशिष्ट बुद्धी मानल्या गेलेली आहे. गुरुबुद्धी, देवता बुद्धी आणि विशिष्ट बुद्धी. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानी आचार्य श्री नागदेव असताना गंगेकडे धोत्र धुण्यासाठी आचार्य श्री नागदेव जात असताना प्रकाश देवाची गुंफा रस्त्यात लागली त्यांना. आणि ते म्हणतात आचार्यांना, का हो म्हणे तुम्ही संसार सोडलाय, भलं केलं बरं का म्हणे, तुम्ही बोलताय हे खूप चांगलं आहे, परंतु काही विचारत नाही. हे बघा मी आचार्य झालेला आहे, मला विचारा, काही प्रश्न करा तुम्ही. आचार्य काहीच बोलले नाही आणि गंगेवरचं त्यांचं काम आटपून स्वामींच्या सन्निधानी आलेले आहेत. स्वामींना सांगतात की ते असे म्हणत होते. तेव्हा स्वामी म्हणतात, अज्ञानाचे प्रसंगी प्रसादे हा जन सुख्या होऊन असे. अज्ञानाचे प्रसादे काही नाही बोलावे. असंच अज्ञानत्व असल्यामुळे काही बोलतील म्हणून त्याकडे दुर्लक्ष आपण करावं, त्याकडे आपण दुर्लक्ष करावं. तेव्हा स्वामी परत या सूत्राचा दुजोरा देतात की गुरुबुद्धी, देवता बुद्धी, विशिष्ट बुद्धी असायला मनुष्याची असावी. कुठेतरी तुमची श्रद्धा दृढ असावी, साधनाविषयी तुमची श्रद्धा, प्रतीती, धारणा पक्की असावी. काही झालं तरी हे माझे साधन आहेत, ही बुद्धी तुमची पक्की असायला हवी. म्हणून ती धारणा तुमच्या जीवनामध्ये असायला हवी. सज्जन हो, आपण या विषयाचं चिंतन करत असताना जाणीव, कुठेतरी बोध, सोबतच धारणा म्हणा, आत्मानुभव म्हणा आणि एखाद्या शब्दाने झालेला त्याच्या जीवनामध्ये तो बदल म्हणा. जसं शांताबाईचा आपण जर विचार केला, शांताबाईचा त्रस्त होत्या. पती सरला, मुलगी विधवा झाली, 21 आणि जसमाईसाला कावरं लागलं होतं. सोबत तिची संपत्ती राजकुळामध्ये जमा झाली. आता राहिलं काय? मग ती म्हणते एकी पोठीशी बांधेल, एकी पाठीशी बांधेल आणि द्वारकेला जाऊन समुद्रामध्ये मिरीगेल. द्वारकेचा पहवा म्हणजे पदयात्रा निघाली असताना त्यामध्ये पैठणला गेल्यानंतर सारंग पंडिताची भेट होते आणि सारंग पंडितांना ती व्यथा सांगते, आता माझ्या जीवनामध्ये काहीच नाही. तेव्हा सारंग पंडित म्हणतात, आमचे स्वामी आहेत श्री चांगदेवराव, तुम्ही स्वामींची भेट घ्या, निश्चित तुमचा दुःख, त्रास काहीतरी कमी होणार, मी याची शाश्वती देतो. वेरूळला स्वामींचं वास्तव्य असताना शोधत आल्या. सगळी देवगिरी जी राजधानी होती तेव्हाची महाराष्ट्राची सगळी राजमंडळी स्वामींच्या दर्शनासाठी तिथेची. राजवाडा सुद्धा ओस पडायला लागलेला होता. राजाला सुद्धा प्रश्न पडला, ही मंडळी जाते कुठे नेमकी? राजाला शेवटी दर्शन झालं नाही, तो भाग वेगळा आहे. सगळी जरतारी, पाटाऊ, सुताऊ वस्त्र नेसलेली मंडळी पाहिल्यानंतर यामध्ये स्वामी कोणते आहेत? स्वतः स्वामींनी त्यांना बोध दिलेला आहे, जाणीव दिलेली आहे. ते म्हणतात, बाई या. आणि त्या स्वामींच्या जवळ आलेल्या आहेत. स्वामींना पाहिल्यानंतर त्या काय म्हणतात, जी माझा पुत्र तुमच्या सारखाच होता, वयाने, रूपाने, त्याचे हात, त्याचे डोळे, त्याचं तोंड आपल्यासारखंच होतं, गुणाचा होता, तुमच्यासारखाच होता. दुःख करायला लागली, सगळं माझं गेलं, आता काहीच राहिलं नाही. आता समुद्रामध्ये जाणार मी द्वारकेच्या, तिथे एक पोटाला बांधेल, एक पाठीला बांधेल आणि माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल. स्वामींनी एकच गोष्ट सांगितली तिला की बाई दुःख करू नका, दुःखातो पाप, पापावतो नरक. बाई सोन्याची फळी बांधून समुद्रांतुरी गिजे तरी काही तरी जाईल बाई. जर सोन्याची फळी जरी तुम्ही जर घेतली आणि समुद्रामध्ये निघाले तर ती तुम्हाला बुडवणारच आहे. म्हणून दुःखाने दुःखच निर्मिती होते, त्यामुळे पाप तुम्हाला लागणार आहे. म्हणून दुःख करू नका. स्वामींच्या एका या 2-4 शब्दामुळे तिला अशी प्रतीती आली की स्वामी जे सांगतायत ते खरं आहे, स्वामी ते सांगतायत ते खरं आहे. एक जाणीव झाली, पक्का विश्वास झाला आणि स्वामींच्या सन्निधानी राहायला लागली. स्वामी स्वतः म्हणतात, बाई आता जाणार नाही का द्वारकेला? तेव्हा ती म्हणते, येथची आमचा कन्हैया भेटला. ही साक्षात्काराची जाणीव आहे. म्हणून प्रतीती म्हणजे साक्षात्कार सुद्धा एक अर्थ आपण सांगितलेला आहे. आचार्य श्री नागदेव जेव्हा स्वामींच्या सन्निधानामध्ये भेटायला आले, पहिली भेट होती आचार्यांची. कुठे भेट झाली? सिन्नरला. आणि सिन्नरला आल्याच्या नंतर दादोसांनी सांगितलं, काय सांगितलं? गोसावी आमचे गुरु, आम्ही त्यांचा तांबोळ घेऊ, परंतु तू काही घेऊ नको बर का. गोसावी कोण आहेत, काय आहेत माहित नाही आपल्याला. बऱ्याच गोष्टी शिकवून दिल्या. आणि स्वामींच्या सन्निधानी आल्याच्या नंतर, स्वामींची श्रीमूर्ती आचार्यांनी पाहिल्याच्या नंतर
स्वामींनी जेव्हा तांबूळ प्रत्येजू आदरिले, कुठेतरी ते पानाची पीक टाकायला लागले, त्यांनी मनात विचार केला, हात ओढवला. आपसुकच त्यांचे हात पुढे आले. भक्तजनांनी घेतले, त्यांनी हात ओढवला. म्हणे संसारामध्ये किती लोकांचे उष्टे खाल्ले म्हणे आपण, यांचं काय घेतलं तर काय हरकत आहे. पुरुष जर असतील, सामर्थ्यवान असतील तर निश्चित आपलं काही भलं होणार आहे, असा त्यांनी विचार केला. स्वामींच्या तांबूळाची पीक घेतली आणि लगेच त्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण केली. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, भट्टो येथोनी तुम्हा स्थित्यंतर्गा. एक स्वामींचं एकच वाक्य बघा, एकच वाक्य की तुमच्या जीवनामध्ये इथून परिवर्तन आहे. आणि खरोखर तिथून आचार्यांच्या एकूण ही एक पहिली भेट, नंतरच्या 5 भेटी आणि 7व्या भेटीला खडकुलीला ते अनुसरलेले आहेत. एका वाक्याने त्यांनी पक्क धरले की आपल्या जीवनामध्ये निश्चित बदल होणार आहे. त्यांनी मनामध्ये विचार केला होता की जर हे पुरुष असतील, सामर्थ्यवान असतील तर काहीतरी आपला बदल होईल. आणि स्वामींनी त्याला दुजोरा दिलेला आहे की येथोनी तुम्हा स्थित्यंतर्गा. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्या स्थितीमध्ये बदल होऊ दिलेला नाही. उत्तरापंथी जाईपर्यंत स्वामींच्या जवळ कोणी असेल तर फक्त आचार्य श्री नागदेव होते. म्हणून ही प्रतीती त्यांनी स्वामींविषयी जी काही धारणा केलेली होती ती शेवटपर्यंत जशीच्या तशी ती कायम ठेवलेली आहे. म्हणून ही ईश्वर प्रतीती आहे, ईश्वर प्रतीती आहे. सज्जन हो, स्वामी श्री चक्रधरांचं वास्तव्य याच वेरूळ असताना, बरं का, याच वेरूळ असताना उपाध्य आणि इतर 10-12 मंडळी, बस काय 5-10 मिनिटं बोलेल, थांबेल मी. उपाध्यांना वाटलं स्वामींची भेट व्हावी, परंतु स्वामींचं आसन थोडंसं अंधारामध्ये टाकलेलं होतं, अंधारामध्ये टाकलेलं होतं. त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की स्वामींची खरंच आपल्याला श्रीमूर्तीचं दर्शन व्हायचं असेल तर कमीत कमी बाईसांनी जर वाट लावली तर निश्चित दर्शन आपल्याला होईल, निश्चित दर्शन होईल आपल्याला. अचानकपणे थोडेसे जवळ गेले. स्वामींच्या श्रीमूर्तीतून चेहऱ्यावर प्रकाश पडला. स्वामी स्वतः म्हणतात, देव काही अन्य प्रकाशक, देव तो स्वयंप्रकाशक की. देवाला काही वाटीची गरज आहे का, असं त्या उपाध्यांना सांगतात. भटिका काय मनोरथ करीत असा म्हणे. स्वामींनी स्वतः एक जाणीव दिलेली आहे की आम्ही स्वयंप्रकाशक आहोत. यांनाच परत ही जाणीव देऊन सुद्धा स्वतः स्वामी प्रत्यक्ष त्यांना विचारतात, आमच्या ठिकाणी आणि दादोसांच्या ठिकाणी तुमची प्रतीती कशी आहे, बुद्धी कशी आहे, धारणा कशी आहे. तेव्हा ते म्हणतात, सारखीची. बाईसा ऐकते, बाईसा एकदम घागरा बांधते. घागरा बांधते म्हणजे घागरा शिवांची दाखवली चालू करते की अरे दादोस कोण आहे, स्वामी कोण आहे, तू दोघांची बरोबरी कसा करतो. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई स्वते जीवाशी काही जाणले असे. येथूनही जाणीव दिल्याशिवाय जीवाला जाणीव होत नाही की मी परमेश्वर आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिव्यम ददामी ते चक्षु, प्रत्यक्ष अर्जुन म्हणतो की ते तुमचे मला चक्षु द्या, हे चर्मचक्षुनी तुमचं दर्शन होणं शक्य नाही. म्हणून परमेश्वराने जाणीव दिल्याशिवाय, आत्मानुभव दिल्याशिवाय आत्मसाक्षात्कारही तुम्हाला होऊ शकत नाही. एक प्रत्येकाची जाणीव आहे बरं का, एक इंटेन्स आहेत, संवेदना आहेत त्या, की प्रत्येकाला ईश्वराचं साह्य होत असतं, प्रत्येकाला साह्य होत असतं. कुठली तरी एक परिस्थिती असते की जीवनात असे कितीतरी प्रसंग असतात की त्या प्रसंगामध्ये ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला झालेला असतो. आता प्रत्यक्ष मी काही अनुभव सांगणं म्हणजे माझा मोठेपणा होईल, म्हणून मी ते काही अनुभव सांगणार नाही. प्रत्येकाला एक आत्मसाक्षात्कार झालेला असतो की देवाचं साह्य कसं होतं आपल्याला, कशा पद्धतीनं प्रत्येकाला साह्य होतं. जेतु एका अल्प प्रयत्न बहुत साह्य, एका जेतुका प्रयत्न तेतुके साह्य, अल्प प्रयत्न बहुत साह्य, बहुत प्रयत्न अल्प साह्य आणि एका जेतुका प्रयत्न तेतुके साह्य. मग प्रत्येकाला ते साक्षात्काराचे अनुभव कमी अधिक होऊ शकतात, परंतु निश्चित तुम्हाला ती जाणीव होऊ शकते. ईश्वराचं अस्तित्व या सृष्टीमध्ये कायम आहे. धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. तुम्हाला असं वाटत असेल पाठीमागं बसलेले मी डोळे लावलेले, दादाला काही दिसत नाही, परंतु इथे सीसीटीव्ही आहे. सीसीटीव्ही सोडून द्या, परंतु मोठा सीसीटीव्ही इथे आहे. धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. प्रत्यक्ष स्वामी तुमच्याकडे पाहत आहेत. ही शास्त्र प्रतीती तुम्हाला अवगत असायला हवी, ही शास्त्र प्रतीती तुम्हाला अवगत असायला हवी. तुम्ही जगाला कितीही धोका देऊ शकता, परंतु स्वतःला कधी धोका देऊ शकत नाही. बाहेरून कितीही पावडर फासू शकता चेहरा, परंतु तुम्हाला माहिती आहे आतून तुमचा चेहरा कसा आहे, हा चेहरा तुम्ही बदलू शकत नाही. अंतर्मन तुमचं कसं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित असतं. म्हणून परमेश्वराविषयी, साधनाविषयी, शास्त्राविषयी, ईश्वराविषयी असेल आणि स्वतःविषयी ही जाणीव आपल्याला आपल्या प्रतीतीद्वारेच येत असते.
आपण कसे आहोत हे कोणाला सांगण्याची गरज नाही. त्याचं प्रमाणपत्र आपण स्वतः देऊ शकतो. म्हणून शेवट आपण एक विचार करूया की या प्रतिती शब्दामध्ये आत्मज्ञान एक सांगितला होता अर्थ तुम्हाला. सर्वार्थाने जर विचार केला तर प्रतिती म्हणजे धारणा, बोध, त्यानंतर जाणीव, आत्मानुभव, आत्मसाक्षात्कार आणि आत्मज्ञान हा एक अर्थ थोडासा आपण चिंतन करूया. प्रतिती हा शब्द पुनश्च एकदा चरित्रामध्ये जर थोडस चिंतन केलं, प्रसंग पूर्ण सांगणार नाही तुम्हाला, परंतु त्या शब्दासाठी थोडासा जर जोर दिला आपण तर आचार्य श्री माईम भट्टांची आणि स्वामींची भेट होती पहिली. माईम भट्टा उद्ग्रहणिके शास्त्र प्रतिती म्हणा किंवा तिथे ईश्वर प्रतिती करणे, शास्त्र चर्चाही झाली आणि माईम भट्टांची आणि स्वामींची पहिली भेट आहे. त्यांनी बराच मनामध्ये विचार केला की माझे 6 शास्त्र झालेले, 18 पुराण झाले, स्वामींना मी अशा पद्धतीने विचारेल, तशा पद्धतीने हे करेल. परंतु स्वामींजवळ गेल्यानंतर सगळं विसरून जातात. स्वामींनी सुरुवात केलेली आहे एका प्रश्नाने, स्वतः स्वामी करतात. स्वामी काय म्हणतात, अत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतीती आती, की संसार बंधनातून मुक्त व्हावं असा काही पर्याय तुमच्याकडे आहे का? माईम भट्ट म्हणतात, आती कवने कामे नारायची. संसार बंधनातून मुक्त व्हावं असा पर्याय आहे, परंतु जीवाला रिकामपण कुठे आहे, सवड कुठे आहे? स्वतः माईम भट्ट सांगतात. बाई साहेब म्हणते, बाबावर काही बुद्धी दिसत नाही. परत घागरा बांधला त्यांनी. स्वामी म्हणतात, बाई राहा, उगे राहा, तुम्ही कशा होत्या माहिती आहे आम्हाला. पैठणला तुम्ही पाय पुसणं दिला, दुधी करंट्यामध्ये आम्हाला पाणी भात दिला. एकदम सटका लागला त्यांना. बस बस पुरे बाबा, मी याच्यानंतर काही बोलणार नाही. त्यांना एक आत्मानुभव झाला, एक आत्मजाणीव झाली की आपणही कसे होतो. आणि स्वामींची आणि माईम भट्टाची चर्चा असताना आचार्य माईम भट्ट म्हणतात, स्वामी म्हणतात आती तर सांगा. ते म्हणतात, कर्म कीजे, कर्मातो शुद्ध अंतःकरण होय, शुद्ध अंतःकरणातो वैराग्य उपजे, वैराग्य तो ज्ञानोदय होय आणि ज्ञानातो मोक्ष. स्वामी म्हणतात, नित्य कर्म नैमित्य कर्म प्रतिदिनेच्या प्रतिवाया गेली. तुम्ही जे काही करताय, तुम्ही दिवसामध्ये ज्या काही तुमच्या गोष्टी घडतात त्यालाच हे कर्म पुरत नाही तुमचे चांगले. बघा ना, पारडं कोणतं जड होतं, लावून पहा तुम्ही, दिवसामधलं पारडं कोणतं जड होतं. 7 दिवस सेवा करतात, तुम्हाला दंडवत माझा, 7 दिवसानंतर काय पुरतात का ते कर्म आपल्याला? आणि कामिके ते फळाशी दिली, की आपण काहीतरी मनोकामना केली म्हणून ते कर्म करता येते, ती त्या फळाला निघून गेली. कर्म कुठे उरले तुमच्याकडे शिल्लक? कुठे तुमचा वैराग्य, कुठे तुमचा ज्ञानोदय, कुठे तुम्हाला मोक्ष भेटणार आहे? स्वामींनी उत्तर दिलेलं आहे. म्हणून जास्त पुढचा भाग न घेता इथे शब्द महत्वाचा होता की अत्यंतिक संस्कृती छेद वयसी काही प्रतिती आती. अशी धारणा आहे का, असा पर्याय आहे का तुमच्याकडे? म्हणून हा तिथे एक अर्थ अभिप्रेत होता की अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये निष्काम कर्म करावेत. गीतेमध्ये सुद्धा आपल्याला सांगितले की निष्काम कर्मयोगी निश्चित त्या परमपदापर्यंत पोहोचतो. म्हणून सज्जन हो, आपल्या दोषागुणाचे ज्ञान, ईश्वर आपला आत्मा आहे हीच आत्मज्ञानाची जाणीव करून, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मासा असतो, तो पाण्या वेगळा केला ना जगू शकत नाही. परमेश्वर भक्ताचा आत्मा आहे, स्वभाव प्रगटे ते जीव उंचे. स्वभाव म्हणजे ईश्वर दास्य म्हणा, ईश्वर हाच आपला ईश्वर दास्य, ईश्वर स्वभावच जेव्हा तुम्हाला होईल तेव्हाच कुठेतरी तुमची आत्मजाणीव होऊन, तुम्हाला कुठेतरी आत्मसाक्षात्कार होऊन तुमची परमप्राप्तीची वाटचाल होणार आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणार नाही, परंतु आत्मज्ञान निश्चित माणसाला एकदा तरी होत असतं बरं का. जाणीव मी काय करतोय आणि त्याच्या पुढे काय करायला हवे, ही जाणीव अनेकांना झालेली आहे. स्मृतीस्थळामध्ये तुम्ही जा, देहचरित्रामध्ये जा, कुठेही जा, ज्याप्रमाणे स्मृतीस्थळामध्ये एक छोटस उदाहरण आलेलं आहे. अनेराज बास पंथामध्ये 13 आचार्य आहेत, त्यापैकी अनेराज बास म्हणजे गोपाळ पंडित लासूरकर बाबांची जी परंपरा आहे ते अनेराज बास. त्यांचे एक शिष्य होते राघव भट्ट. जेव्हा ते शास्त्र अध्ययन करण्यासाठी यांच्याकडे गेले आणि त्यांना काही शास्त्र येतच नव्हतं, अवगत होत नव्हतं, तेव्हा ते थोडस चिडून म्हणतात, रागाने म्हणतात, तू झाडाखाली जा, तुला झाडाची बोलेल. काय म्हणतात? तू झाडाखाली जा, तुला झाडाची बोलेल, तुझं झाडाची बोलेल. आणि खरंच ते झाडाखाली जातात, चिंतन करतात. काही 60 प्रश्न होते, परत चिंतन करून त्यांना ते उमट झालेलं आहे झाडाखाली. प्रतीती आलेली त्या एका शब्दाने की झाडाखाली जा, झाडाची बोलेल.
खरंच झाड बोलतं का तुम्हाला? परंतु ती सत्वस्थता त्या झाडाखाली आहे. म्हणून कधी काळी जर शेतात आपण गेले असाल ना, तर निश्चित कुठंतरी या सप्त्यामध्ये ऐकलेले चिंतन करा, रेकॉर्ड केलेलं ऐका, काहीतरी शास्त्र श्रवण करा, सूत्रपाठ घेऊन जा. पाणी तिकडे संपेपर्यंत कमीत कमी तुमच्या झाडाखाली बसू शकता तुम्ही. तुम्ही असा का विचार करत नाही? त्यांनी शास्त्र काढलं, त्यांनी जन्म दिला, तुम्ही कधी ना? तुम्ही जन्म देऊ शकत नाही, पण तुम्ही थोडासा तर वेळ देऊ शकता. निश्चित तुम्ही वेळ देऊ शकता, रिकामा वेळ देऊ शकता त्या शास्त्रासाठी, चिंतनासाठी. म्हणून सज्जन हो, जाताना एकच सांगेल आणि थांबेल. महेश्वर पंडित म्हणजे आचार्य श्री नागदेवांचे सुपुत्र, आणि दुसरे कोण होते? वैराग्यदेव. जेव्हा आचार्य श्री निघून गेले, प्राप्तीला गेले, पुंसंबंधाला गेले आपण म्हणूयात, तेव्हा ते आले. महेश्वर पंडित, पंडित बास, केशराज बास ही सगळी मंडळी त्या होती. आणि त्यांना काय म्हणे? माझ्या वडिलांचं सगळं आहे, हे देऊन टाका, आमचा हिस्सा देऊन टाका, हे माझ्या पाळ्याचं आहे. तसा एक नियम आहे बर का, की प्रवृत्ताचं धन निवृत्ताला खाता येतं. म्हणजे तुमची जी काही रक्कम असेल, तुमचा काही वाटा असेल, तुम्ही केलेलं दान द्रव्य संत मंडळींना देऊ शकता, परंतु संत मंडळीचं तुम्ही घेऊ शकत नाही. हा एक नियम लिहून घ्या तुम्ही. आम्ही दिलं एखाद्याच प्रसन्नतेने, तो तुमचा भाग वेगळा, शास्त्रामध्ये आलेले बरं काही मी सांगत नाही. म्हणून निवृत्ताचं धन प्रवृत्ताला खाता येत नाही, दोष लागतो त्याने, अविधी लागतो, अविधी लागतो त्याने. असलं तर घेतील ना, परंतु सांगायचा एक भाग तुम्हाला की त्याचं जर त्यांनी घेतलं तर त्याचा दोष लागतो त्यांना. त्या द्रव्याचा ते कसा उपयोग करतील, त्याने कर्माचीच निष्पत्ती होणार आहे. म्हणून, आणि तुम्ही दिलेलं द्रव्य इकडे जर इकडे असेल या परमार्गामध्ये, तर त्याची वेगळं कन्वर्ट होणार आहे बरं का. वेगळं कन्वर्ट, करन्सी चेंज होते तुमची. कोणीतरी म्हटलं म्हणे वर जायचंय, वर जाण्यासाठी काय लागतं? कोणीतरी विद्वानांनी सांगितलं तिथे वेगळी करन्सी असते म्हणे. ती कोणती करन्सी असते? ते म्हणे पुण्याची करन्सी असते, तिथं चेंज होऊन जाते म्हणे ती. सांगायचं तात्पर्य तुम्हाला, ते आले म्हणे आमच्या वडिलांचं द्रव्य देऊन टाकाय. ते म्हणे असं देता येत नाही, परमार्गाचं धन आहे. तुमचे जरी वडील होते, परंतु ते परमार्गा होते, संन्यासी होते, त्यांचं जमणार नाही तुम्हाला. असं का म्हणे? चला म्हणे न्याय निवाडा करायला. पूर्वी राहेर, नांदेड, त्र्यंबक अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही संस्थानं होती, न्याय निवाडा व्हायचा. आणि गेले असताना त्यांच्यासोबत एक साधू सोबत पाठवले, साधे होते, मायंबा नावाचे. आणि ते सोबत गेले असताना ते बिचारे भिक्षा मागायचे. आता म्हणता इथं कसं जमल बरे, स्वतः ते भिक्षा मागून आणायचे, त्या ग्रस्ताला, महेश्वर पंडितांना खायला द्यायचे. चांगले चांगले पदार्थ त्याच्यातले हे करून त्यांना द्यायचे. रात्री म्हणायचे तुमचे पाय वगैरे दाबून देऊ का? ते नाही हो, असं कसं करता म्हणे तुम्ही, तुम्ही साधू आहे. नाही नाही, तुम्ही आमच्या आचार्यांचे सुपुत्र आहात म्हणे. आणि अशी सेवा करता करता त्यांना आत्मज्ञान झालं बरं का. सांगायचं तात्पर्य काय? आत्मज्ञान झालं त्यांना. काय झालं आत्मज्ञान त्यांना? की मी यांना विष होऊन प्रवर्तलो आणि मला हे अमृत होऊन प्रवर्तायत, की मी यांचं वाईट चिंतन केलं, परंतु यांनी मला कधीही विरोध दाखवला नाही. म्हणून त्यांना आत्मज्ञान झालं. ते म्हटले बाबा हे धन तुमचं, जे तुम्हीच घेऊन टाका. ते म्हणे असं आम्हाला जाता येणार नाही, तुम्ही लिहून द्या. मग कुठेतरी एका गावी जाऊन त्यांनी तो न्याय निवाडा केला. आणि परमार्गामध्ये, गुरुकुळामध्ये तो जो कागद आहे जैतपत्राचा, तो घेऊन आले. तेव्हा पंडित बास, केशराज बास म्हणतात की आजपासून यांचं मायंबा नाही तर अमृते मायंबा यांचं नाव आजपासून आहे. हे जे काही आत्मजाणीव त्या महेश्वर पंडितांना त्यांच्या वर्तनातून झालेली आहे, अशी आत्मजाणीव तुम्हाला, आत्मज्ञानाची जाणीव वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला होत असते. म्हणून सज्जन हो, निश्चितच गुरुवर श्रद्धा असावी, गुरु प्रतीती असावी, शास्त्रावरही तुमची श्रद्धा असावी. हे माझ्या पूर्वजांचं शास्त्र आहे, 800 वर्षा परंपरेचं हे शास्त्र आहे. आत्मप्रतीती, आत्मजाणीव जर तुम्हाला झालेली, तर निश्चित तुम्ही त्या चांगल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. आणि ईश्वर प्रतीती म्हणजे ईश्वर साक्षात्कार झाला असेल जीवनामध्ये, एकदाच परमेश्वर आपल्याला ज्ञान जाणीव देतात की तू जीव आहे, मी परमेश्वर आहे, ह्या देवता आहेत. एकदा ज्ञान जाणीव दिल्यानंतर परत पुनश्च पुढच्या जन्मात तुम्हाला जाणीव होईल, याची आपण पुनश्च गॅरंटी, खात्री घेऊ शकत नाही. म्हणून देवाचा मार्ग सापडला, या सगळ्या प्रतीती आपण आपल्या जीवनामध्ये जपून ठेवूयात. जास्त वेळ न घेता
परमपूज्य परमादरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय गुरुवर्य आचार्य श्री बाबाजींनी मला ही सेवा या ठिकाणी दिली, म्हणून श्री दत्तात्रय महाराजांच्या पवित्र चरणकमली ही सेवा समर्पित करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. दंडवत प्रणाम. पूजनीय श्री विनोददादा शास्त्री यांनी आपल्याला गुरुप्रतीती या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी बाबांच्या विनंतीला मान देऊन आजचं हे सत्र, आजची ही सेवा त्यांनी पार पाडलेली आहे. तरी आपल्या सांगवीकराच्या तथा बाबाजींच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे ऋण व्यक्त करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.